नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर भगवान कुमावतजी, जे मागच्या 2017 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. आणि तसं म्हणायला गेलं तर शेकडो प्रोजेक्ट त्यांनी रेसिडेन्शियल आणि कमर्शियल मधले पूर्ण केलेले आहेत आणि लवकरच अजून काही प्रकल्पांवर ते काम करत आहेत. सो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, शैक्षणिक प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? सर, मी तसं मूळ ग्रामीण भागातलाच. ग्रामीणमध्ये असल्यामुळं जिल्हा परिषद तीच आमची शाळा. आणि तिथं कसं असायचं, प्रेरणा म्हणजे फक्त कॉपी सेंटर सर, सरळ म्हणजे उद्देश तोच होता, काहीच नाही. पण ज्या वेळेस 2008 नंतर किरकोळ कारणामुळे मित्रासोबत भांडण झाले तर ते आता एक जवळचा मित्र सर, आणि त्या ठीक आहे करमत नसते कधी मित्र भांडल्यामुळं किंवा काय, ते राहू वाटेना त्या ठिकाणी. तर काय केलं त्यावेळेस, मग वडिलांना म्हणलं की सर मला राहायची इच्छाच नाही आता, मला दुसरीकडे शिक्षण करायचं आहे. मग कोपरगाव, श्रीरामपूर जवळ जवळ होते. कोपरगावला 9वी 10वी 11वी 12वी श्रीरामपूरला शिक्षण घेतलं. आणि जस्ट इथून खेड्यागावातला मुलगा तिथे जातोय आणि सेकंड नंबर फर्स्ट नंबर प्राइज घेतोय सर. तर ते मला तिथंच चालना प्रेरणा मिळाली सर, नाही मी काहीतरी करू शकतो, मला काहीतरी करता येतं. आणि इथं कॉपी करणारा सर मी, तिथं काही न करता कशीही 90% 95% येऊ लागले त्यावेळेस. तर मॅथ माझं त्यावेळेस पक्क होतं सर. तर काय झालं, 12वी तिथं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता मग शिक्षणासाठी तुम्ही जे मला म्हणलात की सिव्हिल इंजिनियर का चॉईस केलं, आता माझे वडील कॉन्ट्रॅक्टर्स. तर लहानपणापासून ती सगळी फील्ड माहिती आहे, ते काम घेतात कसे, काम करतात कसे, काय त्यात असतं, काय लेबर हँडल कसे करायचे, किंवा टेक्निकल बाबी माहीत नाही. पण ज्यावेळेस समजा एखादा आपण वर्क करतो तर ऑटोमॅटिक विचार करतो सर की आता हे ह्यामुळंच असं घेतलं असेल किंवा ह्यामुळं असं कंस्ट्रक्शन उभारलं असेल. तर त्याच वेळेस थोडं थोडं समजत होतं सर. मी ॲडमिशन घेतलं सिव्हिल इंजिनिअरिंगला कोपरगावला. तर कोपरगावमध्ये फर्स्ट इयर पासआउट झालो. सेकंड इयरचे काही सब्जेक्ट चालू झाले. सेकंड इयरमध्ये साहेब मी माझं पहिलं प्रोजेक्ट चालू केलं होतं. आणखी डिग्री बाकी होती सर माझी, तरी सेकंड इयरला मी गावाकडे प्रोजेक्ट चालू केलं होतं. आणि तेही शाळेचं होतं सर. गावातली एक शाळा आहे, त्या शाळेचं मार्कआउट वगैरे प्रोसेस सगळं आपण केलं त्या. त्यानंतर सर डिग्री झाली, पासआउट झालो. आता लास्ट इयर 2016 पासआउट झालो मी. आता ज्या वेळेस बाहेर पडतो, कोणी जरी झालं सर, आता नवीन नवीन जो व्यक्ती असतो, जो शिकलेला जो विद्यार्थी असतो, जो बाहेर पडतो इंजिनिअरिंगमध्ये सर, जर योग्य जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं नाही सर, तर समजत नाही की आता काय करावं काय नाही. अशी गोष्ट झाली सर सोबत की आता करावं काय काय, आता समजत नव्हतं. सांगायला जास्त म्हणजे ठीक आहे ना, फील्डमध्ये वडील होते पण कॉन्ट्रॅक्टर होते, आणि घरामध्ये इंजिनिअरिंग झालेला हा मी एक पहिलाच, आतापर्यंत कोणीच नाही बॅकला, अशा गोष्टी होत्या. आणि एक वर्षभर काहीच नाही सर, फक्त फिरलो. आता काय करावं कळणं. कुठे जॉबसाठी कॉल येतं, ते काही काही असतात की जरा आमच्याकडे या, इतके पैसे भरा, जॉब लावू, असं करू तसं करू हे करू. पैसेही नव्हते सर काय करायसाठी, कुठे करणार पूर्ण. मग एकदा काय झालं, काही मित्र होते गावाकडचे. आता बॅकलास हिस्ट्री अशी माझी की बाबा माहिती आहे, जवळपास वडिलांकडून बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे, प्लस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरंच काही मिळालंय. अनुभव नाही सर, आता मार्केटला उतरावं का नाही उतरावं, काय होईल कसं होईल माहीतच नव्हतं काही. पण मित्र म्हणे काय नाही, आपण काय करू, अशी स्पॉट बघितला ऑफिससाठी, चालू करू. आणि आमचे काका आहेत परमईला, कुमावत म्हणून, अर्जुन कुमावत. तर सर त्यांचं तिथं सेम असे प्रोजेक्ट करतात, विथ मटेरियलचे प्रोजेक्ट करतात. तर त्यांचे मित्र होते जगदीश कालानी, इंजिनियर आहात परभणीचे, त्यांची भेटही झाली असेल सर. तर त्यांच्याकडे मी एक 3 आठवडे होतो सर. जास्त एक्सपिरियन्स नाही, पण त्यांच्या 3 आठवड्यामध्ये त्यांच्याकडून सर असं काय घेतलं की आज त्यासाठी मी पूर्ण स्टँड आहे त्या 3 आठवड्यामध्ये. तिथून आलो सरळ सरळ माझं ऑफिस मी सेलू महाराजांच्या पुतळ्यापाशी आपल्या चालू केलं सेलूमध्ये.
सर तेव्हापासून आतापर्यंत मला थांबायची गरज नाही पडली. वा वा. हा एक प्रवास तुमचा वेगळा होता आणि तुम्ही सांगितलं आता तसं ग्रॅज्युएशन करतानाच तुमचा ऑलरेडी पहिला प्रोजेक्ट चालू झाला. त्याच वेळेस तर मग तो प्रोजेक्ट कसा होता, कसा मिळाला आणि तो प्रोजेक्टवर कसं काम केलं, तेव्हा काम करताना काही दडपण आलं का, तो अनुभव कसा होता? काय माहितीये का, काम ज्यांचं होतं सर ते गावातले सरपंच व्यक्ती. आता शेवटी ते आधी पुढारी व्यक्ती आणि ते काम होतं आमच्या वडिलाकडे आलेलं कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे. आणि त्यांना शाळा उभा करायची आहे. मग शाळासाठी सर प्लॅनिंग करणं किंवा अम्युनिटीज असणं किंवा ओपन स्पेस ठेवणं, पाण्याची टाकी कुठं असणं, रूमची साईज किती असणं, डोअर पोझिशन कुठं असणं, सगळ्या गोष्टी आणि वास्तूच्या सोबत त्यांना आराखडा करून देणं. तर ह्या गोष्टीमध्ये सर आता ठीक आहे दडपण आलं, आपण करतोय हे खरं हेच असं असतं का हे सुद्धा माहित नव्हतं सर की खरं असं असतं का, कारण अनुभवच नव्हता. पण लाईन ड्रॉ करणं, ऑटोकॅडच्या ऑफसेट टाकणं किंवा ऑटोकॅडवर आपण जो काही प्लॅन करतो तो प्लॅन फक्त जमिनीवर कसा उतरवायचा ते पहिल्यांदा मी त्या लेबरकडून किंवा वडिलांच्या अनुभवातून किंवा मग त्यांच्या थोड्याफार सांगून म्हणजे म्हणजे कसं आपण अवलोकन करतो बस तसं केलं आणि असं दाखवलं की नाही सर सगळं मीच केलंय. आणि इम्प्रेशन त्याच वेळेस पडलं, त्यांच्याकडून शिकला गेलो त्यांनाच असं झालं. बरोबर. पण वडील जेव्हा याच फील्डमध्ये असतात तेव्हा त्यांचं दडपण येतं काम करताना का त्यांची मदत होते? मदत तर भरपूर होते सर, पण चुकलं तर दडपण येत. हो, कारण वडिलांनी एवढं काम करून ठेवलेलं असतं या फील्डमध्ये. बरोबर. कसं असतं त्यांच्या ओळखी भरपूर आहेत साहेब, पण त्या ओळखीसाठी आता त्यांच्या ओळखीचा एखादा जुना क्लायंट जर भेटला आणि माझ्यासमोर आला तर असं होतं की सर आता मित्राच्या ओळखीचा आहे किंवा त्याने वडिलांनी त्यांचे जुने काम केलेले आहेत तर त्यांची फीस घ्यायला सुद्धा नको वाटते कधी कधी. पण ते स्वतःच असे कोऑपरेटिव्ह असतात की सर ते अडचणी होत नाही. बरोबर. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता या सेलू सारख्या ठिकाणी काम करताय, परभणीमध्ये काम करताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सर पहिली गोष्ट अकुशल कामगार शक्यतो मी कामावर टिकू देत नाही. पहिली गोष्ट कारण सर त्यांची छोटी चूक म्हणजे एकाच स्वप्नातलं घर उद्ध्वस्त करते. कुणाचंही घर बांधकाम करतोय आपण सर, ते आयुष्यात असे बरेच असे लोक आहेत की फार ते फार म्हणजे असे 95% लोक असे आहेत साहेब पूर्ण आयुष्याची कमाई घरावर लावतात. 90%च्या वर अभाव लोक असे आहेत की सगळं कमवायचं, आयुष्यभर कमवायचं, वयाच्या उतरत्या वयात काहीतरी पुंज जमा करायची आणि ती आमच्या समोर दाखवायची सर इतका इतका पैसा आहे, यात काय तुम्हाला करता येईल, माझं घर स्वप्नातलं असं मला उभं करायचं, काय करता येईल करा. आणि सर आम्ही त्याची पूर्ण आयुष्याची पुंजी आमच्या भरोश्यावर आमच्याकडे विश्वासावर देतोय. तर आम्ही त्यात थोडी चूक केली सर तर त्याचं म्हणजे पूर्ण आयुष्याचं आपण म्हणजे उद्ध्वस्त करून टाकलं असं ते एक चांगली गोष्ट नाही सर. त्यामुळं ते कधीही आपण जे कामगाराबद्दल बोलतोय तर कामगार सर तिथं बरोबर नसेल ना साहेब तर त्याचं सगळंच घराचंच नुकसान होऊन जाईल. असं बऱ्याच ठिकाणी असं होतंय की आता कुठं कॉलम कव्हरिंग मध्ये म्हणा टेक्निकल बाबी त्यांना माहित नसलं तर फुटिंगच्या साईज घेणं किंवा आम्ही स्टील डिझाईन जे देतोय तर डिझायनिंग मध्ये बऱ्यापैकी इतका चुका करतात सर, ते बेंटअप बार न वापरणं किंवा कव्हरिंग नसणे किंवा त्यांची सोपी पद्धत कशी, त्यांना काय वाटतंय की सर काय नाही पाणी टाका स्लरी फक्त माल असं पाण्याचा मोकळा करा, सहज ठासल्या जाते, त्यांचं सोपं त्यांना पडते. पण सर ॲग्रिगेट कमी टाकलं तर स्ट्रेंथ कमी होते, पाणी वाढवलं स्ट्रेंथ कमी होते, परत सिमेंटचा रेशो किती घ्यावा त्याचंही त्यांना नॉलेज नसतं सर. बरोबर बऱ्यापैकी ते चुकत जाते. बरोबर. दुसरं आता तुम्ही इथं काम करताय भागामध्ये आणि रेसिडेन्शियल तुम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बसवून द्या. तर अशा वेळेला मग तुम्हाला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बऱ्यापैकी सर सध्या कसं आहे माहिती आहे का, माझ्या अंदाजे सर 60% लोक फक्त लोनवर डिपेंड आहेत. आता त्यांच्याकडे जी जमापुंजी असती आणि प्लस लोनचा हिशोब जर आपण लावला, आज काम चालू करतोय आपण, जर आम्ही त्याला म्हटलं तुझं काम हा 30 लाखाचा प्रोजेक्ट आहे, 30 लाख मग तुझं घर होऊन जाईल, 1 BHK 2 BHK जे काही बस 30 लाखात होऊन जाईल. आजची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याच गोष्टीची त्यावेळेस घेतलेली असते. आज ते 30 लाख त्याला आज होतंय असं वाटतंय, उद्या ते त्याला 35 लागतात. आज विचार करतो होते की नाही आता मला ह्या बजेट बसवायचंय, पण सर कसं आहे माहिती आहे का, बऱ्यापैकी असं घर करा हवं तर आज पूर्ण स्ट्रक्चर उभा करा, तुम्ही पूर्ण पेंट करा,
पूर्ण फ्लोरिंग करा, दरवाजे बसवा. हा, तुमच्या ज्या बाकीच्या बाबी, सोफा घेणं किंवा फर्निचर करणं, इंटेरियरच्या गोष्टी असणं, हे थोडं पेंडिंग ठेवा. थोडं, कारण सेफ्टीला आपण सर लांब नेऊ शकत नाही. सेफ्टी महत्वाची. उद्या अर्थक्वेक किंवा काही गोष्टी जर घडल्या ना तर वेगळंच काम होऊन जातं सर. हा, बरोबर आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे, या सगळ्या प्रश्नांपेक्षा वेगळा, ते म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन. असं जे इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठले क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर परभणीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? सगळ्यात पहिलं सर रस्ते. ओके. रोड आणि पाण्याचा साठा. कारण बांधकाम हे फक्त आणि फक्त डिपेंड पाण्यावर आहे. जसं आपल्याला ऑक्सिजन लागतं तसं बांधकामाला पाणीच लागते. त्याच्याशिवाय दुसरं त्याला पर्यायच नाही. आता पाणी जर तुम्हाला साठवायचं असेल सर, डॅम आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्याला जागोजागी बंधारे करणं गरजेचे आहे. बऱ्यापैकी सर सेलू मधले पाणी सुद्धा वाया जात आहे. काही गोष्टी अशा आहेत. वृक्षतोड भरपूर होती सर, ती नाही व्हायला हवी. आता ठीक आहे, आता आम्ही प्रोजेक्ट करतो, आम्ही कॉलनी करतो, चांगली जागा सुद्धा स्वच्छ करून झाडं तोडं सगळं साफ करून लेआउट टाकतो. पण तिथं आता नियम काढले शासनाने, बाबा तुम्ही कॉलनी करताय, वृक्ष, रस्ते, लाईट कंपल्सरी असणं, ड्रेनेजचं, त्याच्याशिवाय सँक्शनिंग नाही सर. पहिले ते नव्हतं तो, आता ते कंपल्सरी झाले. तो मुद्दा चांगला झालाय. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं अजून उचलली पाहिजेत? जसं तुम्ही म्हणताय, सगळ्याला अजून थोडी गती द्यायची असेल, वेग द्यायचा असेल आणि थोडं अजून नियोजित करायचं असेल सगळ्या गोष्टी. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणला की ही येण्याची प्रक्रिया जी आहे ती थोडी फास्ट केली पाहिजे किंवा अजून ती थोडी कठोर केली पाहिजे, असं म्हणजे जेणेकरून ते अजून नियोजनबद्ध शहर किंवा नियोजनबद्ध तुमचे हे होईल असं. राईट सर. आतापर्यंत मी बांधकाम परवाने बरेचसे काढले, जवळजवळ अबाव 500च्या वर माझं आकडा आहे परमिशनचा. तर त्यात कसं आहे सर, आता आम्ही परवाना करतोय, शासन आम्हाला तो परवाना मंजूर करून देतोय, नगर परिषदने त्या बांधकाम परवान्यावर अंमलबजावणी करून तो बांधकाम त्याच पद्धतीने होत आहे की नाही याची सुद्धा एकदा देखरेख केली पाहिजे. एखादा परवाना चालू झाला म्हणजे बांधकाम परवाना घेतला, बांधकाम चालू झाले, परवाना असतो सर फार तर फार 1000 स्क्वेअर फीटचा, 100 स्क्वेअर मीटर पण जवळपास, पण तो व्यक्ती जेवढा त्याचा प्लॉट आहे पूर्ण एरिया पूर्ण कव्हर करतोय. तर त्यात काय होतंय, त्या एरियामध्ये आजूबाजूच्या लोकांना ऑक्सिजनची पुरवठा मिळत नाही. जर सरळ सरळ तुम्ही चिटकून घर बांधताय एकमेकाच्या भिंतीला, वृक्ष झाडांसाठी जागा मिळत नाही, ड्रेनेजचे आउटलेटचे प्रॉब्लेम येतात, सेप्टिक टँकची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही. मग सगळं सर त्यांनी काय होतंय, जसे आपले रस्ते जितके मोकळे साहेब, लगेच अतिक्रमण, समोर अतिक्रमण झाले की लगेच तो दुसरा त्याच्या पुढे लगेच जातो सर. त्याने काय होतंय, दुसऱ्याला त्रास होतोय आणि रस्त्याची कमी होते आणि तो एरिया सर असा वेगळाच होऊन जातो. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात, तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? त्यांना एकच सांगतो सर, जे काही काम करताय पूर्णपणे इमानदारीने काम करा. कधीही असं की थोड्या गोष्टीमुळं किंवा छोट्याशा स्वतःच्या फायद्यामुळं नुकसान दुसऱ्याचं होऊ देऊ नका. कारण आपली फील्ड जी आहे, आपण सिव्हिल इंजिनियर म्हणलं ना सर तर क्रिएटर म्हणलं ना सर, दुसरी त्याला पदवी अशी की सगळं काही तो एकटाच करतोय. आम्ही जर सर चुकलो सर, कुठेही थोडं जर चुकलो सर आम्ही, तर भरपूर काही उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यापेक्षा होईन तेवढं व्यक्तीनं, जे कोणी ज्युनियर असतील त्यांनी एकच करावं की इमानदारीने काम करावं आणि आपली व्हॅल्यू आपण जपून ठेवावी. आपण काम करतोय, बट ठीक आहे, मला ही मुद्दा असा असा पाहिजे आणि तो मला कसाही करून त्या लेबर कडून मला करून घ्यायचा आहे आणि आपण तो करून घेतलाच पाहिजे. कारण आपण ह्या क्षेत्रात उतरलो, जसं डॉक्टरला म्हणतात की डॉक्टर तुम्ही डॉक्टर म्हणजे वैद्यकीय, तुमचं कर्तव्य आहे की त्या पेशंटला नीट म्हणजे काही करा पण पेशंटला वाचवा, त्याचा विलास करावाच लागतो, तो त्याचं कर्तव्य. तसं आमचं कर्तव्य असं आहे सर की आपण स्वतः लक्ष देऊन त्या व्यक्तीचं म्हणजे पूर्ण आयुष्य आपण जपणं. कारण आपण जर घर जर चुकीचं बांधलं तर त्या घरासोबत आजूबाजूचेही आणि त्याचाही जीवाचा धोका होऊ शकतो. त्यामुळं येणाऱ्या पुढच्या पिढीनं कधीही इमानदारीनं आणि स्वतः त्या लेबरकडून आपले व्यवस्थित काम करून घेणं आणि कोणत्याही एक्स्ट्रा अपेक्षाची
म्हणजे वेगळ्या अपेक्षा न ठेवणं. न ठेवणं बरोबर. असं. दुसरं अजून एवढ्या प्रोजेक्ट केले त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं किंवा काहीतरी नवीन हटके केलंय त्याच्यामध्ये असा एखादा प्रोजेक्ट? एक काम केलं सर मी. काम होतं सेलूतलंच आहे. पर बेसमेंट त्याचं ऑलरेडी झालं होतं. तर स्वतः मनाने काम करून घेतलं साहेब त्यांनी. काम लेंटलपर्यंत गेलं. त्याला कोणतरी म्हणलं वास्तू असते, ही गोष्टी असतात, अशा असतात, तसं असतं, ह्या गोष्टी असतात. बऱ्यापैकी झालं. दिशा आणि विदिशा 2 गोष्टी येतात. दिशा असेल समजा माझा प्लॉट एक्झॅक्ट नॉर्थ दिशेकडे आहे तर दिशामध्ये म्हणता येईल. किंवा माझा प्लॉट थोडा टिल्ट आहे. टिल्ट म्हणजे कसं म्हणता येईल की आपण आग्नेयमुखी, वायव्यमुखी किंवा नैऋत्य किंवा थोडं टिल्ट असेल तर आपण विदिशा म्हणतो. तर ती गोष्ट तशीच झाली. ज्यांनी काम चालू केलं सर त्याचं काम काही दिवसात बंद पडलं. आणि सर वास्तू ही इफेक्ट देतेच. तर त्यावेळेस डेंटल पासून तर आम्ही ते काम पूर्ण बेसमेंट पर्यंत नेलं आणि त्याला पूर्ण चेंज करायचंय. तो म्हणतो साहेब माझे जास्त खर्च मी करू शकत नाही. मग त्या जुन्याच कॉलमला त्याचा जुना पूर्ण प्लान चेंज करून आमचा पूर्ण वेगळाच प्लान तयार करून त्यावर आम्ही पूर्ण वर्किंग केलं सर. काम फार डिफिकल्ट होतं. पण खालचे जे आलेले कॉलम आणि काही कॉलम मला ऍड करण्यासाठी जे टेक्निक वापरले गेली त्याला आपण फ्लोटिंग कॉलम किंवा बऱ्याच गोष्टी म्हणतो ते आम्ही टेक्निक वापरून सर तिथं केले. आणि तिथं आजही सर घर त्या कॉलनीतलं युनिक घर आहे जे की तुमच्याकडे काही फोटो मी शेअर केले सर. जबरदस्त आहे. घर हे बघायसारखं आहे आणि बस बहुत बढिया. 1.5 CR आहे सर. बहुत बढिया घर आहे. दुसरं आता तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शनसाठी स्टील निवडता तेव्हा काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये मुख्य स्ट्रेंथ आणि स्टीलचा आताचा अनुभव. दुसरी गोष्ट स्टीलमध्ये त्यांचे जे रिपोर्ट असतात, स्टील जे म्हणते आमचं FE 500 आहे, FE 550 आहे, अशा गोष्टी सांगते. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही ते बघतो, ज्यावेळेस त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चेक करतो, FEचा जो रेशो बघतो, त्यावेळेस तो सर मी तर बघतो आयकॉनचं मला अबोव 600 मिळतंय. 550 500 जे म्हणता येते पण अबोव 620 पर्यंत बघितलं आहे मी. रिपोर्टही वाचलेले स्वतः प्रत्यक्षात सुद्धा बघितलेच आहे मी. आणि आहेत ते बहुत बडे आहेत. त्यामुळं बऱ्यापैकी माझा कल आयकॉन आणि बाकी काही कंपनी आहेत पण जास्त आयकॉन 100% बऱ्यापैकी आहे. सो हे होते इंजिनियर भगवान कुमावतजी आणि त्यांनी सांगितलं तसं आता हा पहिला एका टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे. आतापर्यंत काही 300-350 प्रोजेक्टचा टप्पा पार केलेला आहे. पण येणाऱ्या नजीकच्या काळात 1000चा टप्पा तुमच्याकडून पार हो आणि नुसता आकडा वाढण्यापेक्षा त्यामध्ये असणारी अशी आव्हानावर तुम्ही मात करावी आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्याकडून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे